भारताचा सर्वाधिक मोठा व्यापार अमेरिकेशी आहे असं जर का तुम्हाला वाटत असेल तर ते चूक आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन आणि आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोघांच्यामध्ये घट्ट मैत्री आहे, पण व्यापाराच्या बाबतीमध्ये भारताचा शत्रू बनवणाऱ्या चीनचा वर्चस्व आहे. 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये चीन भारताचा क्रमांक 1 चा व्यापारी भागीदार बनलेला आहे आणि अमेरिकेला मागं टाकून त्यांनी हे स्थान मिळवलेले आहे. आता चीनचं मुखपत्र किंवा जो थिंक टँक आहे त्या ग्लोबल टाइम्सने भारत आणि चीन यांच्यात सुरू असलेला व्यापार आणि त्या संदर्भातल्या भविष्यातील शक्यता याच्यावरचा एक लेख प्रकाशित केलेला आहे. या लेखाचा सारांश असा आहे की दोन्ही देश एकमेकांच्या मदतीने पुढे जात राहिले तर हे व्यापारी संबंध अधिक घट्ट होऊ शकतात. याच लेखामध्ये दोन्ही देशांची ताकद आणि रणनीती वेगवेगळी असल्याचं सांगण्यात आलेलं आहे आणि दोन्ही देशांनी आपापल्या ताकदीचा वापर जर का एकमेकांच्या सहकार्याने केला तर ते दोन्ही देशांसाठी अधिक लाभदायक ठरेल, अशी मैत्रीची साध सुद्धा या मुखपत्रामध्ये लेखामध्ये घालण्यात आलेली आहे. आता संपूर्ण विषय नेमका आहे काय तो आकडेवारी सहित समजून घेऊयात, तसंच या लेखामागील राजकारण सुद्धा. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोलबिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. आता हे सर्वांना माहिती आहे की भारत आणि चीन मधले एकूण संबंध कसे आहेत, त्यातल्या त्यात भूराजकीय संबंधांबद्दल एक समान धारणा अशी आहे की दोन्हीही देश एकमेकांना पाण्यामध्ये पाहतात. राजकीय पातळीवरती जर का बोलायचं म्हणलं तर भारताला अस्थिर करण्यासाठी चीनने वेळोवेळी कारवाया केलेल्या आहेत. भारताची कुरापत काढण्याची एकही संधी त्यांनी सोडलेली नाहीये. आपल्या नकाशांमध्ये भारताच्या सीमा आणि राज्य दाखवण्याची चीनची सवय जुनी आहे आणि खरं तर याला सवय नाही, खोडच म्हणायला पाहिजे. त्यातल्या त्यात समाधानाची बाब ही आहे की दोन्ही देशांमध्ये जी बॉर्डर आहे या बॉर्डरवरती पाकिस्तान आणि भारत या दोघांच्या बॉर्डरवरती जसा गोळीबार होतो तसा गोळीबार होत नाही. पण गलवान खोऱ्यातील सैनिकांच्या चकमकीची जी घटना आहे ती आजही सर्वांच्या मनामध्ये ताजी आहे. वाद जर का दोन्ही देशातले बाजूला ठेवले तर चीन भारतासोबत मैत्री करण्याचा विचार निश्चितपणे करत असेल असं या मुखपत्रातील लेखात म्हटलेलं आहे. आता भारत आणि चीन यांच्यामध्ये मैत्री होऊ शकते असं म्हणण्यामागं कारण आहे आणि हे कारण आहे आकडेवारीमध्ये. आकडेवारी काय सांगते दोन्ही देशातील व्यापारासंदर्भात, तर चीन हा भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार झाल्याचं या लेखामध्ये म्हटलेलं आहे. आतापर्यंत अमेरिका हा भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार होता. आता अमेरिका हा लोकशाहीवादी देश आहे. चीनमध्ये कम्युनिस्ट पार्टीचं सरकार आहे आणि जर का बघायला गेलं तर गेल्या काही वर्षांपासून एका पद्धतीची हुकुमशाहीच या देशामध्ये आहे. एकच व्यक्ती हा संपूर्ण देश चालवतोय आणि लोकशाहीवादी अमेरिकेला सोडून आता चीन आपला क्रमांक 1 चा व्यापारी भागीदार झालेला आहे. याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की आजच्या दिवशी भारताच्या मार्केटमध्ये अमेरिकेपेक्षाही अधिक उत्पादनं ही चीनमध्ये निर्माण झालेली आहेत, ज्यांचं चीनमध्ये प्रोडक्शन झालेलं आहे. यंदाच्या 31 मार्चला संपलेल्या आर्थिक वर्षामध्ये भारत आणि चीन यांच्यातील व्यापाराची उलाढाल 11,800 कोटी डॉलर्सहून म्हणजेच 118 बिलियन डॉलर्सहून अधिक झालेली आहे. एका आर्थिक वर्षामध्ये चीनकडून भारतीय बाजारात होणाऱ्या आयातीमध्ये सुद्धा जवळपास 3 ते 3.5% वाढ झालेली आहे. भारतीय बाजारात आलेल्या चीनी उत्पादनांचं एकूण मूल्य जर का आपण काढलं तर ते 10,170 कोटी डॉलर एवढं आहे आणि या तुलनेमध्ये भारतातून चीनकडे होणारी निर्यात ही खूपच कमी आहे. म्हणजे ही किती कमी आहे तर अवघी 1,600 कोटी डॉलर्स म्हणजे 16.67 बिलियन डॉलर्स इतकीच. म्हणजे आयात मोठ्या प्रमाणामध्ये होते चीनमधून भारतामध्ये, पण भारतातून चीनकडे होणारी निर्यात ही फारच कमी आहे. याचा अर्थ साधा सोपा असा आहे की भारतीय बाजारामध्ये आजच्या दिवशी दिसणाऱ्या चीनी वस्तू ज्या आहेत या दिवसागणिक वाढत चाललेल्या आहेत, पण चीनच्या बाजारामध्ये दिसणाऱ्या भारतीय वस्तू किंवा भारतीय उत्पादनं ही तुलनेने फारच कमी आहेत. एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की 2019 ते 2024 या कालखंडामध्ये भारतातून चीनकडे होणाऱ्या निर्यातीमध्ये आकडेवारी जर का बघितली ती घटच झालेली आहे आणि त्याच वेळेस चीनमधून भारतात येणारी उत्पादनं वाढलेली आहेत आणि आपल्याला ते प्रत्येक ठिकाणी दिसते. कोणतंही प्रोडक्ट जर का तुम्ही बघितलं तर त्या प्रोडक्टच्या मागे मेड इन चायना जे आहे ते लिहिलेलंच असतं. आपली निर्यातीमधली घट जर का बघितली या काळातली तर ती 0.6% इतकी आहे, पण चीनची जी निर्यात आहे भारताकडे होणारी ही 44.7% इतकी दिसून येते. आता ही एकूण आकडेवारी जी आहे ही जरी आपल्याला त्रास देणारी असली तरी सुद्धा ही सत्य आहे, कारण की
गेल्या काही वर्षांपासून जर का आपण बघितलं, चीनने गलवान खोऱ्यामध्ये जे काही केलं ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. वेळोवेळी त्यांनी त्यांचा नकाशा जो आहे, त्या नकाशामध्ये आपल्या अरुणाचल प्रदेशचा भाग दाखवलेला आहे आणि याच्यावरूनच दोन्ही देशांमध्ये संघर्ष मोठ्या प्रमाणात होताना दिसतोय. आता आपण ह्याच्यावरती उपाय म्हणून काय करतो, तर आपण सोशल मीडियावरती खूप सारे मेसेज व्हायरल झालेले बघितले असतील, की चिनी उत्पादनांवरती आपण बहिष्कार टाकूया. मग बहिष्कार म्हणजे आपण कशावरती टाकतो? एकतर त्यांच्या इथून येणारे फटाके किंवा दिवाळीच्या काळामध्ये जे त्यांचे इलेक्ट्रॉनिक दिसणारे पणत्या, मेणबत्त्या वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत याच्यावरती आपण बहिष्कार टाकण्याचा प्रयत्न करतो. पण चीनकडून एकूण जी काही निर्यात भारताकडे होतीये, ती एकूण निर्यात बघता ज्याच्यावरती आपण बहिष्कार टाकतो ते खूपच क्षुल्लक आकडा आहे, हे सगळ्यांना लगेच लक्षात येईल. काही वर्षांपूर्वी चीनकडून भारतामध्ये होणारी जी आयात आहे ती $7,000 कोटी आसपास होती. आता ती कमी होण्याच्या ऐवजी वाढत जाऊन $10,000 कोटी पलीकडे गेलेली आहे. भारतीय जनतेमध्ये चीनबद्दल आणि त्यांच्या धोरणाबद्दल किंवा त्यांच्या एकूण आक्रमक वृत्तीबद्दल कितीही रोष जरी असला तरी सुद्धा हे वास्तव नाकारून चालणार नाही, की आपल्या इथला व्यापार जो आहे किंवा आपली इथली एकूण जी बाजारपेठ आहे ही चीनवरती मोठ्या प्रमाणामध्ये अवलंबून आहे. आपण दिवाळीपुरतंच जे काही आहे ते बंदी घालण्याचं किंवा बहिष्कार घालण्यासंदर्भातल्या पोस्ट करत असतो, पण इतर संपूर्ण वर्षभर आपण चिनी उत्पादनांवरतीच अवलंबून आहोत, हे या आकडेवारीतून स्पष्ट होते. औषधांसाठीचा कच्चा माल घ्या, एकूण उद्योगधंद्यांसाठी लागणारे केमिकल्स घ्या किंवा इलेक्ट्रॉनिक आयटम्स, इव्हन सध्या ज्याचा मोठ्या प्रमाणामध्ये पुरस्कार केला जातोय ते सोलार एनर्जीसाठी लागणारे जे काही बेसिक कॉम्पोनंट्स आहेत, या बेसिक कॉम्पोनंट्सवरती चीनची जगभर मक्तेदारी आहे आणि तुर्तास आपल्याला या चिनी उत्पादनांशिवाय कोणताही पर्याय नाही. चीनकडून जे काही आपण खरेदी करतो त्याच्यातील बराचसा भाग हा स्मार्टफोन्स आणि त्याच्यासाठीचे जे बेसिक कॉम्पोनंट्स लागतात त्याच्यासाठी आपण इम्पोर्ट करतो आणि ही रक्कम सुद्धा थोडी थोडकी नाही तर $450 कोटी आसपास आहे. लॅपटॉप म्हणा किंवा मोबाईल्स घ्या किंवा आता जे आपले इथं इलेक्ट्रिक व्हेइकल्स मोठ्या प्रमाणामध्ये आपण घेत आहोत, याच्यासाठी जे बेसिक कॉम्पोनंट्स लागतात, या बेसिक कॉम्पोनंट्ससाठी आपल्या इथलं एकूण उद्योग जगत आहे ते चीनवरून होणाऱ्या आयातीवरतीच अवलंबून आहे. जे लिथियम लागतं या बॅटऱ्यांसाठी, इलेक्ट्रिक व्हेइकल्ससाठीच्या बॅटऱ्यांसाठी, ते चीनकडूनच खरेदी करावं लागतं. म्हणजेच काय, आपण चीनवरती मोठ्या प्रमाणात अवलंबून आहोत आणि याच्यासाठीचा सक्षम पर्याय आपल्याला गेल्या काही वर्षांमध्ये उपलब्ध करता आलेला नाहीये, निर्माण करता आलेला नाहीये. आणि मेक इन इंडियाचं पुढं काय झालं याची चर्चा सुद्धा होताना दिसत नाहीये. इव्हन इलेक्शनमध्ये सुद्धा याची चर्चा होताना दिसत नाहीये. याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये जर का चीनने नाक दाबलं तर तोंड उघडावंच लागेल, अशी परिस्थिती एकूण भारतीय मार्केटसमोर उपस्थित झालेली आहे. चीनने वेगाने विकास केल्यामुळं चीन आणि भारत सुद्धा वेगाने या शर्यतीत आल्यामुळं दोन्ही देशातील आर्थिक आणि व्यापारी सहकार्याच्या शक्यता वाढल्याचं त्या देशातल्या या मुखपत्राच्या लेखामध्ये म्हटलेलं आहे. कायम चर्चा होते की येणाऱ्या काळामध्ये भारत हे जागतिक विकासाचं इंजिन बनेल म्हणून, पण ते चर्चेवरतीच अवलंबून आहे. म्हणजे जर का आपण बघितलं लॉकडाऊन काळामध्ये चर्चा सुरू होती China+1, म्हणजे चीनमध्ये जे संपूर्ण जगाचं प्रोडक्शन सेंट्रलाइज झालेलं आहे ते दुसऱ्या कुठल्या तरी देशामध्ये हलवलं पाहिजे. मग दुसरा कुठला तरी देश म्हणजे काय, तर भारत, ही चर्चा होतानाच दिसतीये, पण ग्राउंडवरती ते काही होताना दिसत नाहीये. म्हणूनच चीनची जागा भारत घेऊ शकतो हे चर्चेवरतीच अवलंबून राहिलेलं आहे. पण जर का आपण ग्लोबल इंडस्ट्री आणि व्हॅल्यू चेन जर का बारकाईने पाहिली तर हे स्पष्ट होईल की भारत आणि चीन हे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मजबूत आहेत. चीन हा इंडस्ट्री आणि एकूण जे मॅन्युफॅक्चरिंग आहे त्याच्यामध्ये मजबूत आहे, तर भारत जो आहे हा सेवा क्षेत्रामध्ये, त्यातल्या त्यात IT सेक्टरमध्ये मजबूत आहे. या दोन्ही क्षेत्रांमध्ये जर का दोन्ही देशांचं सहकार्य झालं तर मात्र या दोघांना कोणी रोखू शकणार नाही, असं या लेखाचा एकूण रोख आहे. दोन्ही देशांना सहकार्याच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत असं या लेखातून सुचवायचं आहे. पण चीन हा प्रचंड अविश्वासू आहे, हे नाकारून चालणार नाही. श्रीलंकेच्या बाबतीमध्ये हे आपण बघितलेलं आहे. श्रीलंकेला कसं त्याने डेप ट्रॅपमध्ये अडकवलं हे आपण बघितलेलं आहे. पाकिस्तानवरती आजच्या दिवशी आलेली परिस्थिती, ह्याला चीन मोठ्या प्रमाणामध्ये कारणीभूत आहे. याला जोडूनच जे काही आफ्रिकन देश आहेत ते सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये चीनच्या डेप ट्रॅपमध्ये अडकलेले आहेत. चीनने प्रत्येकाला मदत करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. सुरुवातीला मैत्री असल्याचं त्यांना आमिष दाखवलं, नंतरच्या काळामध्ये या देशांना अगदी चांगल्या पद्धतीने फसवलेलं आहे आणि याच्यामुळंच चीनपेक्षा अमेरिका कधीही जवळच आहे. दगडापेक्षा वीट मऊ म्हणतात, तसं अमेरिकेचं आपल्यासाठी एकूण महत्त्व आहे. अमेरिका हा आजच्या दिवशी भारताचा चांगला मित्र राष्ट्र झालेला आहे.
पाकिस्तानपासून ते दूर गेलेले आहेत, भारताच्या ते जवळ आलेले आहेत आणि याच्यामुळं चीनवरती वचक ठेवण्याची एक चांगली संधी भारतासमोर आहे. त्याच्यामुळं त्यांनी जरी आजच्या दिवशी या लेखामध्ये दोस्तीसाठी किंवा मैत्रीसाठी साथ घातलेली असली, तरीसुद्धा भारत सरकार त्यांच्याकडे कितपत लक्ष देईल याविषयी शंकाच आहे. पण आजच्या दिवशी अमेरिकेला मागं टाकून चीन हा भारताचा सगळ्यात मोठा व्यापारी भागीदार झालेला आहे आणि आपल्या इथला एकूण व्यापार हा चीनवरती मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. हे सत्य नाकारून चालणार नाही. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.